हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन क्विज व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारतीय संविधान आणि भारतीय राज्यव्यवस्थेवरील 20 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। 20 पैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानात किती भाग आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 25। आपला दुसरा प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946। आपला पुढचा प्रश्न आहे, मालमत्तेचा हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाग 12। पुढचा प्रश्न आहे, लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांकडून चालवले जाणारे सरकार हे कोणी म्हटले आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अब्राहम लिंकन। आपला पाचवा प्रश्न आहे, सार्वजनिक तिजोरीचा संरक्षक कोणाला मानले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक। पुढचा प्रश्न आहे, कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात कमाल किती कालावधीसाठी वैध राहते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 6 महिने। पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून किती वर्षे काम करावे लागते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 5। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षतेचा समावेश करण्यात आला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 42वी घटना दुरुस्ती। नववा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत संसद नवीन राज्याची स्थापना करू शकते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कलम 3। 10वा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्ये संविधानात समाविष्ट करण्यात आली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 42वी घटना दुरुस्ती। पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 250। 12वा प्रश्न आहे, कोणत्या संसदेला संसदेची जननी मानले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंडची संसद। पुढचा प्रश्न आहे, भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एम.एन. रॉय। पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम 352। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 25 जानेवारी। पुढचा प्रश्न आहे, किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 11। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 61वी घटना दुरुस्ती। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश केला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 21वी घटना दुरुस्ती। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारतात शासनाची आधुनिक संकल्पना मांडली?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रिटिश. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 34. तुमचा खरा स्कोअर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे क्विज व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच क्विज व्हिडिओमध्ये.